उपराजधानी नागपुरात आज काँग्रेसचा सद्भावना शांती मार्च काढला जाणार आहे। नागपुरातील हिंसाचाराच्या निषेधार्थ सद्भावना मार्चचं आयोजन करण्यात आलंय। ज्या भागात दंगल झाली त्याच भागातून शांती मार्च काढलं जाणार आहे। नागपूरमध्ये खरं तर हिंसाचार उफाळून आल्याचं पाहायला मिळालं। मात्र ज्या भागात दंगल झाली त्याच भागातून आता सद्भावना शांती मार्च काढण्यात येणार आहे। काँग्रेसच्या माध्यमातून हा शांती मार्च काढला जाणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले। जितेंद्र, खरं तर नागपूरमध्ये आज काँग्रेसच्या माध्यमातून सद्भावना शांती मार्च काढला जाणार आहे। याचा मार्ग नेमका कसा असणार आहे आणि या शांती मार्च बाबतची काय अधिकची माहिती आहे? कारण गेल्या 17 मार्चला नागपुरात मोठा हिंसाचार झालेला होता आणि या प्रकरणानंतर आता अनेक जण अटकेत केले होते। मात्र या प्रकरणी आता काँग्रेसने सद्भावना शांती मार्च काढण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार आज नागपुरात हा सद्भावना शांती मार्च काढण्यात येत आहे। नागपुरातील महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून हा मार्च सुरू होणार असून तो पुढे कोतवाली, चिटणीस पार्क मैदान, भालदारपुरा आणि नंतर राजवाडा पॅलेस सभागृह येथे एक छोटेखानी सभा होऊन याचा समारोप होणार आहे। या माध्यमातून जे आहे ते हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष, रमेश चेन्नीथला जे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी आहेत काँग्रेसचे आणि इतर काँग्रेसचे नेते जे आहेत ते या सद्भावना मार्च रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत आणि या माध्यमातून जो हिंसाचार झालेला होता त्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करावी आणि भाईचारा वाढावा यासाठी हा शांतता मार्च आणि सद्भावना रॅली काढण्यात येत असल्याचं काँग्रेसतर्फे सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे नेमकं आता या सद्भावना रॅलीमध्ये काय होतं, कोणते नेते हजेरी लावतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। करण, अगदी जितेंद्र, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।